प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या वचनातून यावेळेस पाहणार आहोत. आज आमचा विषय आहे जीवन बदला. प्रियांनो, आमचं जीवन बदलणं जरुरी आहे. हालेलुया. आमचं जीवन बदलणं का जरुरी आहे? जर आम्ही पवित्र शास्त्राच्या माध्यमातून जर पाहिलं तर गलती करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 पासून ते 21 पर्यंतचं जर वचन आम्ही पाहिलं तर या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी पाहूया. देहाची कर्मे तर उघड आहे, तीही आहे व्यभिचार, जाड कर्म, अशुद्धपण, कामातूरपण, मूर्तिपूजा, चेटके, वैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे, फुटाफुटी, तट, हेवा, खून, दारूबाजी, विलास व यांसारख्या गोष्टी. याविषयी जसे मी पूर्वी सांगितले होते तसे तुम्हास आणखी अगोदर सांगून ठेवतो की जे अशी कर्मे करतात ते देवाच्या राज्याचे वतन पावणार नाही. या ठिकाणी प्रियांनो, पौल देवाचा सेवक गलती येथील मंडळीला पत्र लिहून काय सांगतो? या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलं गेलेलं आहे की ज्या गोष्टी या वचनांमध्ये लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी जो मनुष्य करतो तो मनुष्य देवाच्या राज्याचे वतन पावणार नाही. हालेलुया. प्रियांनो, आज आमचं जीवन बदलणं जरुरी आहे. जर आमचं जीवन बदललं नाही तर या ठिकाणी देवाचं वचन काय म्हणतं की जे अशी कर्मे करतात, मुळात कुठली कर्मे? तर व्यभिचार, जाड कर्म, अशुद्धपणा, कामातूरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे, फुटाफुटी, तट, हेवा, खून, दारूबाजी, विलास यांसारख्या गोष्टी. जे अशी कर्मे करतात ते देवाच्या राज्याचे वतन पावणार नाही. प्रियांनो, आणि म्हणून जर आज या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आहेत तर या गोष्टी आमच्या जीवनातून आम्हाला काढल्या पाहिजे. हालेलुया. कारण प्रियांनो, जर या गोष्टी आम्ही आमच्या जीवनातून काढल्या नाहीत तर देवाच्या राज्याचे वतन आम्ही पावणार नाही. म्हणून आज आमचं जीवन आम्हाला बदलणं जरुरी आहे. हालेलुया.